श्री साईबाबा मंदिराचा 38वा वर्धापन दिन सोहळा 23 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। तसेच या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी देखील भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या पवित्र यज्ञामध्ये सहभाग घेतलाय। त्यानंतर लाडू प्रसाद वाटप करण्यात आले, ज्यामध्ये भक्तांनी आनंदाने भाग घेतला। सकाळपासूनच सुरू झालेल्या गायन, भजन आणि कीर्तन कार्यक्रमांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले। या उत्सवाचे आयोजन श्री साई सेवा समितीच्या सक्रिय सहभागाने आणि प्रमुख सल्लागार आमदार संजय केलकर, अध्यक्ष मंगेश बळीराम नैबागकर आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आले। सदर उत्सवाला साई भक्तांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने दर्शन व लाडू प्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नैबागकर यांनी आवाहन केले। उत्साह कसा आहे, कसा उत्सव आहे? साईनाथ सेवा समितीचा 38वा वर्धापन दिन काल 23 तारखेपासून चालू झाला आहे। 25 तारखेला 25ला संपणार आहे। 23 तारखेपासून सकाळी बाबांचा मंगल स्नान चालू झालं, त्यात होम हवन चालू आहे आणि सकाळी 8:30-9च्या दरम्यान यागाची सुरुवात झालेली आहे आणि उद्या दीड वाजता समाप्ती होणार आहे। साई भक्तांच्या साठी 16 टन लाडवाची व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक साई भक्ताला मिळाला पाहिजे। या ठिकाणी जवळपास 6 लाख पब्लिक येतं, साई भक्त येतात। आजूबाजूच्या गोरगरीब जनतेला या शिर्डीला काही लोकांना जाता येत नाही, त्या लोकांना या वर्तकनगर साई मंदिरमध्ये कैलासवासी बळीराम नैबागकर आमचे भाई यांनी सर्व व्यवस्था करून ठेवली आणि आज त्या साई भक्तांनी या वर्तकनगर साई मंदिराला प्रतिशिर्डी हे नाव दिलेलं आहे। उद्या बाबांच्या पालखी निघणार आहे, बाबाच्या पादुकांची भव्य मिरवणूक या परिसरात निघणार आहे। तरी मी आपल्या माध्यमातून सर्व साई भक्तांना विनंती करतो की आपण 2 दिवस बाबांच्या प्रसादाचा लाभ घ्यावा, लाडूचा लाभ घ्यावा आणि पालखी सोहळ्यामध्ये सर्व साई भक्तांनी सहभागी व्हावं हे मी आपल्या वतीने